सगळ्यांनाच माहिती आहे. बहुतेक जणांना पाठ पण होऊन गेला असेल की मॅडम नेहमी बोलतात, पण त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला ज्या बिझनेसमध्ये आणलेली व्यक्ती असते ती आपली सिनियर असते, आपली गुरु असते, आपली मेंटॉर असते. त्या व्यक्तीचं नाव घेणं ही आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असतं आणि ते मनातून घेतलं पाहिजे, दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून नाही. तर मॅमनी मला बिझनेसमध्ये आणलं आणि त्यांचा एक प्रामाणिक उद्देश होता की मॅम तुम्ही मी स्टेटस ठेवत होते असंच टाइमपास म्हणून स्टेटस ठेवत होते वेगवेगळ्या साड्यांचे. तुम्हाला मिशो सगळ्यांना माहीत असेल, ओरिफ्लेम माहीत असेल, असे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये उगा टाइमपास म्हणून ठेवायचे. आली ऑर्डर गेली म्हणून. आणि मॅडम माझं स्टेटस बघत होत्या आणि त्या म्हटल्या की मॅडम तुम्ही हे सगळं करता, पण ह्याच्यातून नेमकं तुम्हाला इन्कम किती येतं मला तर नाही माहिती, पण माझ्याकडे असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून तुम्ही छान अर्निंग करू शकता. आणि मे बी मॅम पण त्याच्यात नवीनच होत्या, त्याच्यामुळे मॅम म्हणले की आमचे सिनियर सर आहेत, तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या किंवा आपली झूम मीटिंग असते तुम्ही एकदा अटेंड करून बघा. आणि मॅमनी एक दोनदा लिंक पाठवली, पण मी त्याला इग्नोर केलं की जाऊ द्या, काही नसतं, काय सांगतात काय असतं असं म्हणून एक दोन वेळेस इग्नोर केली. पण तिसऱ्या वेळेस मी इग्नोर नाही करू शकले, कारण मॅडमची ती सांगण्यामागची त्यांची तळमळ असेल किंवा त्यांची जिद्द असेल ती मला कळाली. आणि झूम मीटिंग मी अटेंड केलं. त्याआधी कॉन्फरन्स कॉल पण झाला सरांसोबत, सरांनी पण त्याची माहिती दिली. आणि मीटिंग झाल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये मी लगेच माझं रजिस्ट्रेशन अमाऊंट पाठवलं. आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगेल, तेव्हा आपलं रजिस्ट्रेशन अमाऊंट होतं 2499 रुपये, जे आता तुम्हाला 1999 1599 पण खूप जास्त वाटतात, तेव्हा 2499 होते. आणि 1 मिनिटाचा न विचार करता मी पटकन पाठवून दिलं. का पाठवून दिलं? कारण मी जे टाइमपास म्हणून स्टेटस ठेवत होते ना, टाइमपास म्हणून, त्या माध्यमातून मला इन्कम आलेलं होतं ते. आणि मला कुणालाही विचारण्याची गरज पडली नाही की मी करू का किंवा मला पैसे द्या मग मी ते बिझनेस करेल, हे विचारण्याची गरज पडली नाही. आणि मी लगेच रजिस्ट्रेशन केलं. आणि डे 1 पासून मी जे करत आले ते आज पण करते. त्यामागचा एकच उद्देश होता, सगळं काही आयुष्यात होतं, लाईफस्टाईल एकदम भारी होती, 4 व्हीलर्स होत्या, ड्रायव्हर्स होते, खायला पहिला 5 स्टार 7 स्टार्स हॉटेल्समध्ये जायचे, फिरायला जायचे, 1 आठवडा पण घरी कधीच बसले नाही. म्हणजे सगळी लाईफस्टाईल लक्झरियस होती, पण आपल्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काहीसं घडलं आणि एक टर्निंग पॉईंट आला आणि जे सगळं होतं ते झिरो झालं. जे सगळं होतं ते झिरो झालं. म्हणजे कधी आपण घरात जर कॉट वगैरे नसेल तर आपण खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपतो, माहितीये, ते पण मला कधी जमलं नाही. का तर लाईफ तशी होती. आणि शिक्षण म्हणायचं गेलं तर 12वी झाली की 12वी झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधीच लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर हे सगळं भेटलं. त्याच्यामुळे कधी कुठल्या कष्टाची जाणीव नाही, कुठल्या ओझं उचलून माहीत नाही, कधी बाहेर उन्हात फिरून माहीत नाही, एसटीचा प्रवास माहीत नाही, ट्रॅव्हल्स कशी असते माहीत नाही, ट्रेन कशी असते माहीत नाही, हे काहीच माहिती नव्हतं. आणि पहिल्यांदा जॉईन झाल्यानंतर आम्ही एका ट्रेनिंग सेशनला गेलो, जे की देवीदास नाईकरे सरांचं काही ट्रेनिंग सेशन होतं पुण्याला. आणि सरांनी आम्हाला बोलवलं होतं, आमचे तिकीट वगैरे बुक केलेले होते. आणि तेव्हा मला पहिल्यांदा ट्रॅव्हल्सनी जायचं होतं. तर माझी एक्साइटमेंट एका त्या लहान मुलासारखी होती. तुम्ही स्वाती मॅडमला विचारू शकता ही ट्रॅव्हल्स कशी असते, मग त्याच्यामध्ये कसं चढायचं असतं, मग ते गेल्यानंतर पुण्यामध्ये आपण कसं उतरू, मग तिथं काय असतं, म्हणजे एवढी एक्साइटमेंट. पुण्याला मी आलेली आहे, मी 2-2, 3-3 महिन्याला पुण्याला येत होते, लोणावळ्याला येत होते, माझी नेहमी चक्कर असायची, इकडचं सगळं मला माहित होतं, सगळं फिरलेली आहे, सगळं आहे. पण ते ट्रॅव्हल्समधून यायची एक्साइटमेंट खूप जास्त होती. आणि मॅडमनी तेव्हा मला सोबत घेऊन आल्या आणि तेव्हापासून जे प्रवास चालू झाला ते खूप छान होता. हे ट्रेनिंग्स मीटिंग्स मला आवडायला लागले, त्याच्यातून नॉलेज भेटायला लागलं, सेल्फ डेव्हलपमेंट व्हायला लागली. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय? सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय? म्हणजे आधी मी छान नव्हते असं नाही, पण गृहिणी ते यशस्वी उद्योजिका हा जो माझा प्रवास झाला ते तिथून झाला. कारण आपण कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कुठून कुणाकडून काय घेतलं पाहिजे, जेव्हा 4 लोक येऊन आपल्याला सांगतात बोलतात तेव्हा त्यांच्याकडून किती टक्के घेतलं पाहिजे, किती टक्के तिथं सोडून गेलं पाहिजे, हे सगळं मला ट्रेनिंग्स मीटिंग्स मधून कळायला लागलं. आणि तेव्हापासून मी करायला लागले, काम मनापासून करायला लागले. कारण तेव्हा मला गरज होतीच. म्हणजे 7 ते 8 महिने झालं मी याला हे सगळं शिकायला लागले. 7 ते 8 महिन्यामध्ये माझ्याकडून कधीच आताही नाही की कुठल्याही प्रकारचे रिझन्स येतात असं नाही. मॅडम जेव्हा जेव्हा म्हणतात की तुम्ही हे करा ते करा, कधीच माझ्याकडून त्यांना रिझन गेले नाही की मला जमणार नाही, मला यायला होणार नाही, मग माझं असं आहे, माझं तसं आहे. नेहमी यस हाच मॅडमला गेलेला आहे. त्यामुळे कदाचित आज मला हे सक्सेस मिळालेलं आहे. आणि माझं एकच गोल होतं की माझ्या मुलाला 4 पैसे कमी कमवले तरी चालेल, पण त्यानं मोठं झाल्यानंतर एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून खूप छान घडला पाहिजे. कारण आता तो 9 वर्षाचा आहे, पण जेव्हा तो मोठा होईल, जेव्हा तो 18 वर्षाचा होईल, जेव्हा तो मॅच्युअर्ड होईल, तेव्हा जर त्याला कोणी विचारलं की तुला लक्झरियस लाईफ पाहिजे का तुला जन्म दिलेली आई पाहिजे, तर नेहमी नक्की त्यांनी मला चॉईस केलं पाहिजे. कारण